तर आज आपण पाहणार आहोत एक महत्त्वाचं आणि वादग्रस्त भाषण, ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जादूटोणा, बंधुबाबा, राजकारण आणि प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हणाले की महाराष्ट्र अजून किती खाली जाणार. उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला एक गंभीर प्रश्न उपस्थित केला, महाराष्ट्र आणखी किती खालच्या पातळीपर्यंत जाणार आहे. आज महाराष्ट्र स्वतःला आधुनिक आणि प्रगत राज्य समजतो. विज्ञान, तंत्रज्ञान, लॉजिस्टिक, उद्योग यामध्ये आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. पण दुसऱ्या बाजूला काही राजकारणी आणि लोक बंधुबाबा आणि जादूटोण्याच्या मागे लागले आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे, असं उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा आहे. हा कायदा लोकांना अंधश्रद्धेपासून वाचवण्यासाठी बनवण्यात आलेला आहे. पण जर राजकारणीच बंधुबाबाच्या मागे जात असतील, मोठे नेते त्यांच्या संपर्कात असतील आणि फोटो व्हिडिओ समोर येत असतील, तर फक्त बंधुबाबांवर नाही, त्यांच्या वक्तांवर आणि राजकीय नेत्यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. व त्यांनी एक कठोर विधान केलं. पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की ज्यांच्याकडे कर्तृत्व नाही तेच बंधुबाबाचा आधार घेतात. म्हणजेच जे स्वतःच्या कामावर विश्वास ठेवत नाहीत तेच त्या अशा अंधश्रद्धेच्या मार्गाने जातात. त्यांच्या मते खरे काम करणारे नेते कधीही अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. उद्धव ठाकरे म्हणाले की आपण महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि आधुनिक विचारांनी राज्य विकसित करायचं आहे. पण जर आपण पुन्हा अंधश्रद्धेकडे वळलो तर विकास थांबेल. महाराष्ट्र आधुनिक बनवायचा असेल तर अंधश्रद्धा आणि बंधुगिरी पूर्णपणे थांबवावी लागेल. पुढे उद्धव ठाकरेंनी चौकशीची मागणी केली. या प्रकरणात अनेक मोठ्या राजकीय नेत्यांची नावे समोर आली आहेत. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की ज्यांचं नाव असेल त्याची चौकशी करा. गुन्हेगार कोणताही असो त्याला शिक्षा झालीच पाहिजे, अशी थेट मागणी उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली आहे. व त्यांनी स्पष्ट केलं की पाणी वळवलं असेल किंवा चुकीचं काम झालं असेल तर पूर्ण तपास झाला पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे. व पुढे विधानसभेच्या अधिवेशनाबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की विरोधी पक्षाने अनेक वेळा भ्रष्टाचाराचे पुरावे दिले आहेत. अनिल परब, अंबादास दानवे आणि इतर आमदारांनी वेगवेगळे मुद्दे पुराव्यानिशी मांडले आहेत, पण त्यावर कारवाई होत नाही. ही मोठी समस्या आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. व मुख्यमंत्र्यांना थेट संदेश दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान केलं आहे. ते म्हणाले की गृह खाते तुमच्याकडे आहे, त्यामुळे कारवाई करा. गावोगावी बंधुबाबा असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करा. व कोणत्याही पक्षाला व पक्षाचा नेता असेल तरीही सोडू नका. त्यांनी स्पष्ट केलं की कायदा सर्वांसाठी समान आला पाहिजे. व उद्धव ठाकरे असंही म्हणाले की त्या बंधुबाबाबरोबर अनेक नेत्यांचे फोटो आहेत, मुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत, उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत. त्यांचं काय, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की आज राजकारणात एक वेगळीच परिस्थिती आहे. लोकशाहीमध्येही नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. सातारा जिल्ह्यातील घटनेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की सत्ताधाऱ्यांमध्येच भांडण होत आहेत. ही लोकशाहीला चांगलं नाही. व या संपूर्ण भाषणातून त्यांनी 3 मोठे संदेश सांगितले. पहिला, जादूटोणा आणि बंधुगिरीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. दुसरा, राजकारणाने अंधश्रद्धेपासून दूर राहिलं पाहिजे. आणि तिसरा, महाराष्ट्राला विज्ञान आणि विकासाच्या मार्गावर नेलं पाहिजे. हे मुख्य संदेश उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून स्पष्ट होतं की महाराष्ट्र आधुनिक राहायला हवा, अंधश्रद्धेला जागा नसावी आणि कायद्याचं पालन सर्वांनी करावं. महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल तर विज्ञान, विचार आणि कायदा यावर विश्वास ठेवावा लागेल. हा त्यांचा मुख्य संदेश आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात बंधुबाबा आणि अंधश्रद्धेवर कठोर कारवाई झाली पाहिजे का? व उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सर्व आरोपाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा. आणि महाराष्ट्रातील अशाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडीचं विश्लेषण पाहण्यासाठी आपल्या मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.